नमस्कार, आपल्या सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण हे मोबाईल पर्स बनवायला शिकणार आहोत. या प्रकारे यात मोबाईल ठेवता येतो आणि अडकवता सुद्धा येते. ही अशी क्रॉस बेल्ट आहे याला आणि अगदी मजबूत आहे. आतमध्ये चांगला याचा जो बेल्ट आहे तो आतमध्ये स्टिच करून घेतला आहे. तर ही कशी बनवायची हे मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सांगितलं आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशीच पर्स बनवायला शिका. बेल्टची पण डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही ऐवजी वेगळा कलर सुद्धा घेऊ शकता किंवा ब्ल्यू आणि व्हाईटचं पण कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे. यासाठी मी 4 प्लाय लोकर घेतली आहे आणि 3 mm क्रोशा हुक घेतली आहे आणि ही एक स्टोनचे बटन आहे. तर आता हे मोबाईल पर्स बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. त्यानंतर साध्या जसं चेन्स करतो तशा साखळ्या चेन्स करून घ्यायच्या आहेत. मी इथे एकूण 27 चेन्स करून घेत आहे, कारण मला या मोबाईलच्या आकाराची पर्स बनवायची आहे. तर त्याच्या साईजसाठी ह्या 27 चेन्स केल्या आहे. थोडंसं मोबाईलच्या साईजपेक्षा अर्धा इंच थोडा जास्त घेतलं तरी चालेल, कारण याची ही एक जाडी आहे तर ती ॲडजस्ट व्हायला पाहिजे. अगदी तंतोतंत पण नको. आणि जर तुमचा मोबाईल आयफोन वगैरे असेल तर मग तुम्ही त्यानुसार ह्या चेन कमी करू शकता किंवा थोड्या वाढवू शकता. हा ॲव्हरेज साईज आहे तर आपण हा पण म्हणजे ह्या साईजनी पण कंटिन्यू करूया. ह्या चेन झाल्यानंतर एक चेन सोडून आधीच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आणि अशा ह्या ज्या पूर्ण आधीच्या 26 चेन्स आहे त्यावर सर्व चेनवर एक हाफ डबल क्रोशा करून घेऊ. हे बघा, सगळ्याच्यावर हाफ डबल क्रोशे करून झाले आहेत. हाफ डबल क्रोशे म्हणजे एक वेळा वेढा घेऊन चेनमध्ये टाकायचं आणि दोन्ही हे जे हुकवर आहेत 2 त्यातून हुक काढायची. म्हणजे जे सुरुवात करत आहे शिकायला त्यांच्यासाठी सांगितलं. मग हे रो कंप्लीट झाल्यानंतर एक चेन करायची आणि पलटवायचं. दुसरी रो आता इथे सुरू करू. तर दुसऱ्या रोसाठी काय करायचं आहे, प्रत्येक स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे एक, पण तो कुठे करायचा आहे तर बॅक लूपमध्ये, फक्त मागच्या लूपमध्ये. ह्या चेनला 2 लूप आहेत. हे बघा, हा समोरचा, ह्या स्टिचला असे 2 लूप दिसतात. जसं हा समोरचा आणि हा मागचा. तर अशा मागच्या लूपमध्ये आपल्याला ह्या प्रत्येक मागच्या लूपमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा. असं मागच्या लूपमध्ये हाफ डबल क्रोशा केला तरच अशा प्रकारची विण येणार आहे, नाहीतर ती सरळ आपली नेहमी आपण जे एकावर एक डबल क्रोशे घेत असतो तशी येणार. मग याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला बॅक लूपमध्येच हे हाफ डबल क्रोशे करायचे आहे. तर आता हे सर्व उरलेल्या स्टिचेसवर बॅक लूपमध्ये हाफ डबल क्रोशा करून घेऊ आणि पुढे सुद्धा आपल्याला असंच करत जायचं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इथपर्यंत एक चेन करून पलटवावं लागेल. दाखवते तुम्हाला. इतकं झाल्यावर प्रत्येक स्टिचच्या बॅक लूपमध्ये करून घेत आहे. परत दाखवते. आणि असं ही सेकंड रो पूर्ण होत आहे आपली.
इथे बघा लास्टपर्यंत आपण केलं आणि शेवटी पुन्हा ही जी एकदम शेवटची आहे स्टिच त्यावर सुद्धा करायचं आहे, तरच ते बरोबर एकावर एक येईल, नाहीतर आपलं विणकाम असं तिरपं होत जाऊ शकते. तर मग इथे लास्ट याच्यावर पण कॉर्नरच्या याच्यावर करायचं आहे स्टिच. अशा प्रकारे ही सेकंड रो पूर्ण झाली आहे. थर्ड रोसाठी परत तसंच एक चेन करून पलटवायचं, टर्न करायचं आणि जशी सेकंड रो केली आहे तशीच ही थर्ड रो करायची आहे की प्रत्येक एका स्टिचच्या बॅक लूपमध्ये एक हाफ डबल क्रोशिया. अशाच आपल्याला सर्व रो करून घ्यायचे आहे. आपल्याला जितक्या लांबीची पर्स मोबाईल कव्हर हवी आहे तेवढ्या लांबपर्यंत ह्या रो करून घ्यायच्या आहेत. जसे आता मला या मोबाईलच्या लेंथची करायची आहे, तर याच्या लेंथ एवढं इतकी पट्टी बनवून घ्यायची आहे. तर ह्या मी 28 रो करून घेतल्या आहे. तुमच्या मोबाईलची हाईट कमी असेल तर तुम्ही अशी कमी पण करू शकता किंवा जास्त असेल तर आणखीन वाढवू पण शकता. म्हणजे इतकं झाल्यावर आपण या मोबाईलला लावून बघू शकतो की हे कितपत आपल्याला बरोबर आहे. मग आता जसं आता याची लेंथ इतकी आहे, हाईट आहे ही, त्याच्यात थोडंसं अर्धा इंच आणखीन एक्स्ट्रा करायचं, कारण इथे आपल्याला मग बॉर्डर करायची आहे तर तिथे तो स्पेस लागेल. त्यामुळे लेंथच्यात थोडं अर्धा इंच जास्त अशा आकाराची ही पट्टी बनवून घ्यायची आहे. तर त्याच लेंथचे आपल्याला असे 2 भाग बनवून घ्यायचे आहे. यात जितक्या रोज केल्या आहेत तितक्याच रो यामध्ये पण करायच्या आहेत. आता आपल्याला हे 2 भाग एकमेकांना जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी पांढऱ्या रंगाचा लोकरचा धागा घ्यायचा आहे, एक स्लिप नॉट करायची आणि इथे कॉर्नरला जोडायचं. लेंथ म्हणजे या साईडची जी लांबी आहे त्या साईडला फर्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करून जोडून घ्यायचं. इथे सिंगल क्रोशाने जोडल्यानंतर इथे 3 चेन करायचे आहे, 1 2 3 आणि इथे जिथे सिंगल क्रोशा केला आहे तिथून एक पायकॉट करायचा, म्हणजे स्लिप स्टिच करायचं. असं पुन्हा जी नेक्स्ट गॅप आहे तिथे असंच सिंगल क्रोशा करायचा, प्रत्येक एका गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा. प्रत्येक रो मध्ये जी गॅप येत आहे ना त्या दोन मिळून घ्यायचे आहे. 2 भाग जोडत आहोत आपण, तिथे सिंगल क्रोशा करायचा, 3 चेन करायच्या आणि यातून हुक वर काढून स्लिप स्टिच करायचं, म्हणजे हा झाला पिको स्टिच. तसं आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये करून घ्यायचं आहे, या बाजूला आणि या बाजूला आणि खाली इथे किंवा इथे, म्हणजे 3 साईडला करायचं आहे, एक साईड ओपन ठेवायची. हे बघा अशा प्रकारे आपण हे 3ही साईडला करून घेतलं आहे बॉर्डर. इथून करताना काय करायचं आहे, एक स्टिच स्किप करून पुढच्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करायचा आणि 3 चेन करत पायकॉट करायचं. फक्त याच भागात म्हणजे बाजूने करताना एक स्टिच स्किप करतोय, बाकी इथे जी अशी प्रत्येक गॅप येते प्रत्येक रोमध्ये ही, त्यानंतर नेक्स्ट रोची, तशा प्रत्येक गॅपमध्ये आपण सिंगल क्रोशा करून नंतर 3 चेन करून पायकॉट केला आहे. आता यानंतर आपल्याला याला कव्हर म्हणजे लीड झाकण करायसाठी एक फूल तयार करणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिले हा निळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि इथे मॅजिक रिंग करायचा
इथे 2 चेन करायच्या, 1 2 आणि या रिंगमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. असे आपल्याला टोटल 15 डबल क्रोशे करायचे आहे. पहिल्या सुरुवातीच्या 2 चेन आणि हे 15 डबल क्रोशे म्हणजे टोटल 16 डबल क्रोशे झाले. त्यानंतर हा रिंग क्लोज करून घ्यायचा आणि इथे स्लिप स्टिचने जोडून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. नेक्स्ट राऊंडसाठी पुन्हा इथे चेन करायचे 4, 1 2 3 4. 4 चेन केल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशिया करायचा, एक चेन करायची, पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशिया, परत 1 चेन, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशिया. असे पॅटर्ननी हा राऊंड पूर्ण करायचे. 1 चेन आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे. तर हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हा राऊंड पूर्ण झाला आहे आणि इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेतलं. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि ही जे 1 चेनची गॅप आहे तिथे पफ स्टिच करायचं आहे. पफ स्टिचसाठी हुकवर 3 लूप्स घ्यायचे, 2 3 आणि त्या तिन्ही लूप्समधून हुक बाहेर काढायची. अजून 2 चेन करायच्या आणि नेक्स्ट जी 1 चेनची गॅप आहे तिथे पुन्हा असंच 3 लूप्सचा पफ स्टिच करायचं, 2 3. पुन्हा 2 चेन, नेक्स्ट गॅपमध्ये पफ स्टिच. असं करत हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. अशा प्रकारे पफ स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि फर्स्ट पफमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं. त्यानंतर 3 चेन करायच्या आणि ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये डबल क्रोशिया करायचा आहे. 7 डबल क्रोशे करायचे आहे सेम गॅपमध्ये. 7 डबल क्रोशे करून झाल्यानंतर नेक्स्ट गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करायचं आहे. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये असं 7 डबल क्रोशे करायचे. 3 4 5 6 आणि 7. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं म्हणजे स्लिप स्टिच करायचं. पुन्हा नेक्स्ट गॅपमध्ये 7 डबल क्रोशे करायचं. असं करून हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला आहे. 7 डबल क्रोशे आणि नंतर स्लिप स्टिच नेक्स्ट गॅपमध्ये. तसंच इथे एक स्लिप स्टिच करू आणि इथे सिंगल क्रोशे जोडून घेऊ. सिंगल क्रोशाने स्लिप स्टिचने जोडून घेऊ. तर एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे, स्लिप नॉट करून घ्यायची आणि आपण जे हे बनवलं आहे ब्ल्यू कलरचं त्याच्या ही पेटल आहे 7 डबल क्रोशाचे, त्याच्या फर्स्ट स्टिचमध्ये जोडायचे आहे सिंगल क्रोशाने. त्याच ठिकाणी परत एक सिंगल क्रोशा. असं प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे केले आहे या 7 डबल क्रोशेवर. नंतर काय करायचं आहे, ट्रिपल क्रोशा करायचा आहे. या 2 पॉप स्टिचच्या खाली जो एक डबल क्रोशे आहे त्या खालून हुक टाकायची. हा दोरावर काढायचा आणि इथे ट्रिपल क्रोशा करायचा.
याप्रमाणे. आता नेक्स्ट पेटलमध्ये पण पुन्हा तसंच 6 डबल क्रोशे, तिथे 2-2 सिंगल क्रोशे करायचे प्रत्येक स्टिचवर. 7 डबल क्रोशे केले आहेत पाकळीमध्ये. त्या प्रत्येक एका स्टिचवर 2 सिंगल क्रोशे, प्रत्येक म्हणजे इकडे 3 याच्यावर करायचे आहेत. नंतर मधात जेव्हा आपण 2 सिंगल क्रोशे करू त्यानंतर इथे 6 चेन करायचे आहेत. आणि परत इथे एक सिंगल क्रोशाने जोडायचं. इथे 6 करण्याऐवजी 10 करते मी, कारण हे आपल्याला बटनला अडकवायचा हुक करायचा आहे. तर तुमचे बटन किती मोठी आहे त्या साईजनुसार ह्या चेन्स करायचे आहेत. असं जरुरी नाही आहे मी आता 12 केले आहेत, तुम्ही पण 12च करा असं नाही. तुमची बटन किती मोठी आहे त्यानुसार आहे. ह्या चेन झाल्यानंतर सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करायचं आणि मग पुन्हा पहिलेसारखंच प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशे. हाफ जी पेटल आहे म्हणजे 3 डबल क्रोशे उरले आहेत तिथे. मग परत इथे जसं आपण ट्रिपल क्रोशा केला आहे, 2 पॉप स्टिचच्या खाली जो एक डबल क्रोशे आहे त्याला हुकवर घ्यायचं आणि मग ट्रिपल क्रोशा करायचा. नंतर पुन्हा प्रत्येक एका स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे. असं करून ह्या सगळ्या पेटल्सला असं व्हाईट कलरच्या जे आता आपण करते तशी बॉर्डर करून घ्यायची. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्यांना बॉर्डर करून झाले आहे. जिथून सुरू केलं तिथे सिंगल क्रोशा स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. आता आपल्याला हे फूल इथे अटॅच करायचं आहे. मागे 3 पेटल्स राहील असं आणि समोर 5 पेटल्स येतील आणि हा जो लूप आहे हा सेंटरमध्ये इथे बटन लावायची आहे आपल्याला. तशा प्रकारे इथे मागून अटॅच करून घ्यायचं. त्यासाठी मी सुईमध्ये हा धागा टाकून घेतला, एक नॉट करून घेतली आणि आता इथे आतल्या साईडने बरोबर सेंटरमध्ये राहील याची काळजी घ्यायची आणि आतल्या साईडने प्रत्येक पेटल अशी अशा प्रकारे मागून फिक्स करून घ्यायचं आहे. ह्या बॉर्डर्सवरून आणला आहे आपण शिवून. तर 1-2 स्टिचेस इथे पण मारून घेतले म्हणजे हे लीड फिक्स राहील. कव्हर हे झाल्यानंतर एक गाठ करून घ्यायची आणि हा धागा कापून घ्यायचा. गाठ केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा धागा डायरेक्ट इथे कापायचा नाही, काही अंतरावर असं आतमध्ये नेऊन नंतर कापायचं. म्हणजे हे इथं निघणार नाही शेंडा बाहेर. जेवढे काही एक्स्ट्रा धागे आहे ते कट करून घ्यायचे. पहिले हाईड करून घ्यायचे व कट करून घ्यायचे. अशा प्रकारे हे दिसेल. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. प्रकारे हे मोबाईल कव्हर म्हणजे पर्स पूर्ण झाली आहे. पूर्ण म्हणजे एवढा भाग झाला. यानंतर आता आपल्याला याच्या क्रॉस बेल्ट शिवायचा आहे, बनवायचा आहे. तर त्यासाठी असा बेल्ट आपण शिवणार आहोत. तर हा कसा विणायचा ते आता सांगते. सर्वात प्रथम आपल्याला ब्ल्यू कलरचा धागा घ्यायचा आहे म्हणजे लोकर.
एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे चेन्स करायच्या. चेन्सची संख्या काही अशी निश्चित नाही आहे. तुम्हाला जेवढ्या लांबीचा बेल्ट करायचा आहे तेवढ्या लांबीच्या ह्या चेन्स करून घ्यायच्या आहे. कारण थोडासा हाईटनुसार हा कसा कोणाला अधिक लांब कोणाला थोडा लहान असा बनवावा लागेल. आणि जेवढी लेंथ पाहिजे आहे म्हणजे हाईटनुसार त्याच्यापेक्षा 3 इंच जास्त घ्यावा लागेल. कारण 3 इंच आपल्याला इथे आतमधून शिवायसाठी तो बेल्ट आतमध्ये टाकावा लागेल. तर जेवढी लेंथ हवी आहे त्याच्या 3 इंच म्हणजे 6 इंच असं एक्स्ट्रा पण बनवायचं आहे. तर तशी लेंथ मोजून घ्या आणि तितक्या लेंथ एवढ्या चेन्स करून घ्या. समजा आता मी एवढ्याच चेन्स करून दाखवते की यानंतर काय करायचं. समजा एवढ्या चेन्स म्हणजे आपली लेंथ झाली आहे बरोबर. एवढ्या नाही करायच्या अर्थातच. तुम्हाला जितकी लांबी करायची आहे तितक्या पूर्ण लांब करायचं आहे. जसं की आता मी हा पूर्ण लांब बेल्ट बनवला आहे. पण मी आता बनवून घेतला आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त कसं करायचं ते प्रोसेस आणि पॅटर्न दाखवत आहे. मग तितके लेंथ झाल्यानंतर 3 चेन स्किप करायचे आणि 4th चेनमध्ये काय करायचं आहे डबल क्रोशिया करायचा आहे. आणि तिथून पुढे सर्व चेनमध्ये उरलेल्या सर्व चेनमध्ये एक डबल क्रोशिया करत जायचा. ही झाली आपली सेकंड रो. फर्स्ट रो म्हणजे साध्या चेन्स घेतल्या आपण आणि सेकंड रो म्हणजे 3 चेन सोडून प्रत्येक चेनमध्ये काय केलं तर असे डबल क्रोशे करत आहे सगळ्या चेन्समध्ये. अशा प्रकारे सगळ्या चेन्समध्ये एक डबल क्रोशा करून झाल्यानंतर एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. मी पॅटर्न लक्षात येण्यासाठी तुम्हाला अगदी छोटासा बेल्ट करून दाखवत आहे. पण तुम्हाला पूर्ण लांबी जितकी आहे आपली असं अडकवण्यासाठीची तेवढा करायचा आहे. मग आता हा सेकंड रो पूर्ण झाल्यानंतर थर्ड रोसाठी पुन्हा आपल्याला व्हाईट कलर घ्यायचा आहे. ब्ल्यू नको, आता व्हाईट कलर घ्यायचा आणि एक स्लिप नॉट करून घ्यायची. इथे कोणत्या एका स्टिचमध्ये याला जोडायचं. कोणत्या एका म्हणजे अगदी स्टार्टिंगच्या सिंगल क्रोशाने जोडायचं. 3 चेन करायच्या आणि इथे पिको स्टिच करायचं स्लिप स्टिच करून. त्यानंतर नेक्स्ट जो डबल क्रोशे आहे ब्ल्यू कलरचा तो सोडायचा आणि थर्ड म्हणजे त्याच्यानंतरच्या याच्यात एक सिंगल क्रोशा करायचा. 3 चेन करायच्या पुन्हा आणि इथे एक परत पिको स्टिच म्हणजे स्लिप स्टिच करायचं. पुन्हा नेक्स्ट स्टिच सोडायचा, स्किप करायचा हा वाला आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. परत 3 चेन आणि इथे असं स्लिप स्टिच करायचं. पुन्हा एक स्टिच स्किप करायचं, नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशा. हे बघा अशी एक डिझाइन तयार होत आहे. 2 3 इथे पिको स्टिच करायचं. म्हणजे काय करत आहोत आपण एक सोडून पुढच्या याच्यामध्ये एक सिंगल क्रोशा करायचा करत आहे आणि एक 3 चेनचा पिको स्टिच. बस याप्रमाणे ही पूर्ण जे आपली डबल क्रोशे आहेत त्या सगळ्या याच्यावर अशाच करून घ्यायच्या आहेत. हे बघा अशी आपली ब्ल्यू पट्टीला व्हाईट बॉर्डर तयार होत आहे. तर या बाजूला जशी केली तशीच या साईडला पण करायची. दोन्ही साईडला करून झाल्यावर आपली ही पट्टी तयार होईल याप्रमाणे. आणि हे जे आहे विड्थ
जाडी तिथे पण 1 किंवा 2 स्टिचेस करून घ्यायच्या. स्टिचेस म्हणजे असंच अंकुर पायकॉट पिको स्टिच करून सिंगल क्रोशा करून या बाजूच्या पट्टीवर आणि या बाजूच्या पट्टीवर अशी हे पूर्ण तयार होईल. सोपी आहे, त्यामुळे मी पूर्ण करताना नाही दाखवली, पण तेवढ्या ह्याच्यावरून तुम्हाला नक्कीच हा पॅटर्न लक्षात आला असेल. तुम्ही थोड्या व्हिडिओमध्ये मागे जाऊन रिपीट बघू शकता, नसेल लक्षात आलं तर. पण मी जेवढं करून दाखवलं त्यातून लक्षात आलंच असणार आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला या पर्सला ही पट्टी जोडायची आहे सुई आणि धाग्याने. ती कशी जोडायची ते दाखवते. हे जोडण्यासाठी या सुईमध्ये हा निळ्याच रंगाचा धागा टाकून घेतला आहे आणि या पट्टीचा हा सरळ भाग, हा उलट भाग. तर सरळ भाग सरळ दिशेने आणि उलट भाग आतल्या दिशेने असं या पट्टीला आतमध्ये टाकायचं 3 ते 4 इंच. आणि आता इथे अशी अगदी साईडला हे बघा अशा प्रकारे इथे ही शिवून घ्यायची आहे. व्यवस्थित बसवायची. पहिले सरळ भाग बाहेरच्या दिशेने आणि उलट भाग आतल्या दिशेने. आणि इथे या सुई धाग्याने एक एक स्टिच करून शिवून घ्यायचं. एक स्टिच या साईडला, एक स्टिच त्या साईडला. म्हणजे पहिले पूर्ण या साईडच्या स्टिचेसनी शिलाई करून घ्यायची आणि नंतर इकडल्या साईडनी. असं साधं शिलाई करतो तसं करून घ्यायचं. आता हा भाग झाला, तर इकडे सुई घ्यायची आणि या बाजूने शिवायचं. फिक्स करायचं आहे व्यवस्थित, त्यामुळे बरोबर एकाखाली एक टाका घ्यायचा. हे बघा असं पूर्ण शिवून घेतलंय मी. या भागाकडून या भागाकडे आल्यानंतर सुद्धा मी परत 1-2 खालपर्यंत स्टिचेस केले आहे, कारण जितकं जास्त फिक्स होईल तितकं चांगलं. मोबाईलचं वजन याच्यावर व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यामुळे मी सिक्युअर करण्यासाठी जास्तच स्टिचेस केले. त्यानंतर एक गाठ करून धागा कापून घ्यायचा. इकडे जसा हा बेल्ट लावला आहे तसाच सेम या बाजूने लावायचा. आतल्या बाजूने उलट साईड आणि बाहेरच्या साईडने सरळ भाग करून आतमध्ये 3-4 इंच पट्टी टाकायची आणि इथे जसं 2 बाजूने शिवून घेतलंय तसं इथे पण या बाजूने आणि या बाजूने शिवून घ्यायचं आहे. तर मग ही अशी दिसेल. मी हे शिवून घेते, सेमच आहे. अशा प्रकारे मी दोन्ही बाजूंनी हा बेल्ट फिक्स करून घेतला आहे आणि इथे एक शो बटन लावली आहे अशी. याला इथे हे आकोडा आहे तो याच्यामध्ये टाकून, म्हणजे टाकायचं नाही आहे, इथे असा पकडून आतमधून शिवून घ्यायचा आहे. हे बघा इथून आतमधून
जसं शर्टाचं बटन शिवतो किंवा आपण हुक शिवतो की नाही ब्लाऊजला वगैरे लावायची तशीच शिवली आहे. थोडंसे टाईट शिवायची म्हणजे हे अडकवता येईल व्यवस्थित अशा पद्धतीने आणि हे बंद होईल. तशी आपली छानशी पर्स पूर्ण झाली आहे. एक आणखीन आपण करू शकतो, शोसाठी फूल लावू शकतो. हे बघा, हे असं एक फूल आहे, ते इथे कॉर्नरला लावू शकतो. हे तुमची इच्छा, लावायचं असेल तर लावा, नाही तर स्किप करा. आणि त्यावर असा एक किंवा छोटा साईजचा मोती लावायचा. मी इथे असंच राहू देते. तुम्हाला आणखी काही वेगळं डेकोरेशन करायचं असेल, इथे पण एक मोती लावू शकता, तर तसं पण करू शकता. किंवा मग नुसतं अशी पर्स पण खूप चांगली दिसते. आणि असा आपण मोबाईल ठेवू शकतो. ते आपली पूर्ण पर्स रेडी झाली आहे. तुम्हाला हे मोबाईल ठेवायची पर्स कवर नक्कीच आवडलं असेल. तुम्ही हे बनवा, कोणाला गिफ्ट पण करू शकता बनवून. स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू गिफ्ट केल्यावर खूप छान वाटते. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करा, इतरांना शेअर करा, म्हणजे ते पण असे बनवायला शिकतील. आणि कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा.